नाव मंजू चेतन सोनानी आहे। माझे शाळेचे नाव जीव उच्च प्राथमिक शाळा नवगाव आष्टी आहे। आमच्या आयडियाचे नाव स्वयंपाकघरातील कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती। समस्या: स्वयंपाकघरातील निर्माण होणाऱ्या टाकाऊ कचऱ्याची योग्य विल्हेवाट करणे। समस्येचे कारण: स्वयंपाकघरात दररोज निर्माण होणारा कचरा व त्यामुळे येणारी दुर्गंधी व त्याची विल्हेवाट लावणे। समस्येचे समाधान: स्वयंपाकघरातून निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती केल्यामुळे या कचऱ्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावली जाईल व त्यापासून येणाऱ्या दुर्गंधीपासून सुटका, पर्यावरणपूरक उत्कृष्ट असे सेंद्रिय खत निर्माण होऊन त्याची उपयोग फुलझाडे तसेच परसबागेतील इतर झाडांसाठी करला जाईल। साहित्य: मातीचे नळ असलेले भांडे, मग, झाकण व स्टँड। कृती: एक नळ असलेले मोठे मातीचे भांडे घेऊन त्यामध्ये दररोज निर्माण होणाऱ्या स्वयंपाकघरातील भाजीपाल्याचे देठे, फळांची साली, अंड्याची टरफले, शिळे अन्न इत्यादी पदार्थ भांड्यात घालून त्यामध्ये थोडीशी माती व पाणी टाकले व भांड्याचे झाकण बंद केले। काही दिवसांनी सूक्ष्म जीवांमुळे भांड्यातील कचऱ्याचे विघटन होण्यास सुरुवात होते व त्या कचऱ्याचे मृतावरण सेंद्रिय खतामध्ये होऊन त्याचा उपयोग परसबागेसाठी व घरातील फुलझाडांसाठी होतो। नळामधून थेंब थेंब पडणारे पाणी एकत्र साठवून त्याचा वापर सेंद्रिय खत म्हणून केला जातो। स्वयंपाकघरातील कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न मार्गी लागले त्यापासून उपयोगी पर्यावरणपूरक सेंद्रिय खत निर्माण करणे।